मकर राशीचा कर्माचा तिसरा अध्याय संपणार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या 10 अटळ गोष्टी घडणार. अंत आणि प्रारंभ होणार. नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मकर राशी हा फक्त बदल नाही, हा कर्मांचा हिशोब आहे. मकर राशीचं आयुष्य म्हणजे जबाबदाऱ्या, संयम आणि शांत संघर्ष. इतर लोक जिथे हार मानतात तिथे मकर राशी उभी राहते. ती रडत नाही, ओरडत नाही, पण आतून खूप काही सहन करत असते. गेल्या अनेक वर्षात मकर राशीने प्रश्न विचारणं थांबवलं होतं. हे माझ्याच बाबतीत का? मीच नेहमी समजूतदार का? मीच सगळं का सहन करते? उत्तर मिळालं नाही, पण मार्ग बदलला नाही. आता तोच काळ संपतो आहे. कर्माचा तिसरा अध्याय पूर्ण होतो आहे. हाच तो टप्पा आहे जिथे ब्रह्मदेव फक्त पाहत नाही तर ते निर्णय घेतात. या काळात काही गोष्टी तुटतील, काही नाती, काही सवयी, काही भ्रम संपतील, पण त्याच वेळी एक नवीन निर्णय आयुष्यात आकार घेईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं या ठिकाणी महत्वाचं आहे, कारण शेवटचा मुद्दा तुम्हाला समजवणार आहे. तुमचं दुःख हे कधीच व्यर्थ नव्हतं, ती होती एक तयारी. आयुष्यातील एक मोठा अध्याय कायमचा बंद होणार. मकर राशीच्या आयुष्यात एक असा काळ होता जिथे प्रत्येक दिवस फक्त निभावून नेण्यासारखा वाटत होता. मनातून आनंद संपलेला, पण जबाबदाऱ्या मात्र सुटत नव्हत्या. अनेक वेळा तुम्ही स्वतःला विचारलं असेल, हे आता कधी संपणार? आता कर्माचा तिसरा अध्याय संपताना ब्रह्मदेवाने ठरवलेला एक मोठा अध्याय पूर्णपणे आता बंद होणार आहे. हा अध्याय एखादं नातं असू शकतं जिथे तुम्ही खूप दिलं पण काहीच मिळालं नाही, किंवा अशी नोकरी जिथे मेहनत प्रचंड होती पण मान नव्हता, किंवा सतत चालू असलेला संघर्ष जो बाहेरून कुणाला दिसत नव्हता. हा अंत तुमच्या हातून नसेल, तो आपोआप घडेल. परिस्थिती अशी बनेल की जुनी गोष्ट धरून ठेवणं अशक्य होईल, आणि एकदा तो अध्याय बंद झाला की तुम्हाला कळेल, हा अंत शिक्षा नव्हती, ती होती मुक्ती. जे लोक तुमचं मूल्य ओळखत नव्हते ते दूर होतील. मकर राशीचा स्वभाव असा असतो की कोणासाठीही उभी राहते. ती लोकांच्या अडचणी स्वतःच्या खांद्यावर घेत असते, पण त्यांचं दुर्दैव असं की याच गुणांचा अनेकांनी गैरफायदा घेतला आहे. तिसरा अध्याय संपताना अशा लोकांची मुखवटे गळतील. काही लोक अचानक बदलतील, काही लोक विनाकारण तुमच्या आयुष्यातून निघून जातील, तर काही लोक तुमच्यावरच दोष टाकतील. हे सगळं पाहून सुरुवातीला तुम्हाला वाईट वाटेल, कारण तुम्ही प्रामाणिक होता. पण नंतर हळूहळू समजेल, जे लोक तुमचं मूल्य ओळखत नव्हते त्यांच्याशिवायही तुमचं आयुष्य मात्र चालू शकतं. हा दुरावा म्हणजे शिक्षा नाही, तर नियतीने केलेला स्वच्छतेचा निर्णय आहे. आर्थिक आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. मकर राशीने आयुष्यभर कधीही मेहनतीपासून इथे पळ काढला नाही, पण तरीही पैसा कायमच हातातून निसटत राहिला. एकीकडे उत्पन्न, दुसरीकडे जबाबदाऱ्या, कर्ज, खर्च, घरची चिंता. अनेक वेळा असं वाटलं की आपण कमवतोय पण कोणासाठी? आता हा आर्थिक कर्माचं चक्र बदलायला हळूहळू सुरुवात होणार आहे. हा बदल नक्कीच लॉटरी सारखा अचानक नसेल, पण तो खोलवर परिणाम करणारा असेल. हळूहळू पैशांचा प्रवाह स्थिर होईल, कर्जाचं ओझं कमी होईल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मेहनतीचा आदर होऊ लागेल. हा टर्निंग पॉइंट मकर राशीला शिकवेल की आता फक्त कमवायचं नाही, तर साठवायचं आणि स्वतःसाठी वापरायचं. आत्मसन्मान जागा होणार आहे आणि तुम्ही नाही म्हणायला शिकाल. आतापर्यंत मकर राशीने अनेक गोष्टी मनाविरुद्ध केल्या. लोकांना दुखावू नये म्हणून स्वतःला दुखावलं, वाट टाळण्यासाठी अन्याय सहन केला. पण आता आतून एक ठाम आवाज येईल, बस आता नाही. तुम्ही स्पष्ट बोलू लागाल. जिथे आदर नसेल तिथे थांबणार नाही. लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला कमी करणार नाही. हा बदल काही लोकांना मात्र त्रासदायक वाटणार आहे. ते म्हणतील, तू बदललास, पण सत्य असं असेल की तुम्ही स्वतःला शोधलेलं आहे. आरोग्याबाबत देखील गंभीर आता जागरूकता येणार आहे. मकर राशीने आयुष्यभर शरीराला यंत्रासारखं वापरलं. थकवा, वेदना, झोपेचा अभाव सगळंच दुर्लक्षित झालं, कारण महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. आता शरीर थेट इशारे देऊ लागेल. हा त्रास घाबरवण्यासाठी नाही, तर हा त्रास थांबवण्यासाठी आहे. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात कराल. आहार, झोप, मानसिक शांतता याचं महत्व समजेल, आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल, स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही, तर ती आहे एक गरज. एक गुपित आणि दडलेलं सत्य अचानकच तुमच्या समोर येणार. मकर राशीच्या आयुष्यात काही गोष्टी अशा होत्या ज्या मनात खटखट होत्या, पण त्या गोष्टींचा पुरावा नव्हता.
एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल, एखादं नातं थंडावणं किंवा कुठेतरी काहीतरी लपवलं जातं याची भावना. कर्माचा तिसरा अध्याय संपताना हे सगळं उघड होणार आहे. ते सत्य ऐकताना सुरुवातीला धक्का बसेल, कारण ज्याच्यावर विश्वास होता तिथूनच फसवणूक समोर येऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सत्य तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमचे डोळे उघडण्यासाठी येणार आहे. कारण जे लपलेलं होतं ते उघड होणं पुढच्या प्रवासासाठी तुमच्यासाठी आवश्यक आहे. अध्यात्माकडे ओढ वाढणार आणि मन शांततेत शोध घेईल. मकर राशी कायम व्यावहारिक असते. ती भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व देते. पण या टप्प्यावर काहीतरी बदलतं. तुम्हाला एकटेपणा हवा वाटेल, गर्दीत असूनही शांतता शोधावीशी वाटेल. देव, नियती, कर्म, आत्मा या विषयांवर तुमचे विचार वाढतील. हा बदल बाहेरून दिसणार नाही, पण आतून खूप खोल असेल. तुम्ही दिखाव्याच्या श्रद्धेपेक्षा अनुभूतीच्या श्रद्धेकडे जाल आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल, शांती बाहेर नसते, ती आत सापडते. एक नवीन जबाबदारी येईल, पण यावेळी ती जबाबदारी ओझं वाटणार नाही. मकर राशीचं आयुष्य म्हणजे जबाबदाऱ्यांची यादी, पण आतापर्यंत त्या जबाबदाऱ्या तुम्ही थकलेल्या मनानेच उचलल्या होता. आता येणारी वेळ जबाबदारीची वेगळी असेल. ती तुमच्यावर लादलेली नसेल, ती तुमच्यावर विश्वास ठेवून दिलेली असेल. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमचं स्थान अधिकच ठोस होईल. लोक तुमची मतं विचारतील, निर्णय मान्य करतील. ही जबाबदारी तुम्हाला झुकवणार नाही, तर ती तुम्हाला या ठिकाणी उंच करणार आहे. कर्माचं फळ उशिरा का होईना, पण अत्यंत न्याय मिळणार आहे. मकर राशीने आयुष्यात अनेक वेळा स्वतःचं नुकसान या ठिकाणी सहन केलं, पण चुकीचा मार्ग कधीही या राशीने स्वीकारला नाही. खोटं बोलून कधी फायदा घेतला नाही, कुणाचा विश्वास तोडला नाही. म्हणूनच शनी उशीर करतो, पण शनी विसरत नाही. आता प्रत्येक सहनशीलतेचा, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक त्यागाचा हिशोब पूर्ण होणार आहे. हा न्याय गोंगाटात होणार नाही, तो शांतपणे आणि ठामपणे होईल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्ही म्हणाल, उशीर झाला, पण जे झालं ते योग्य झालं. अंत आणि प्रारंभ एकाच वेळी होणार. आयुष्याची दिशा बदलणार. हा तिसऱ्या अध्यायाचा शेवट नाही, हा एका वेगळ्या आयुष्याची सुरुवात मकर राशीसाठी राहणार आहे. एक गोष्ट पूर्णपणे संपेल, तिच्याशी जोडलेल्या आठवणी, भीती, शंका हे मागे पडतील आणि त्याच वेळी एक नवीन मार्ग उघडेल. हा मार्ग सुरुवातीला थोडासा अस्पष्ट असेल, पूर्ण चित्र दिसणार नाही, पण आतून एक विश्वास निर्माण होईल, आता मी चुकीच्या ठिकाणी नाही. हा अंत आणि प्रारंभ एकच क्षणी घडणार आहे आणि या क्षणाला मकर राशीचा खरा प्रवास मात्र सुरू होणार आहे. मकर राशी, आता संघर्ष संपतो आणि स्वतःचाच काळ मात्र सुरू होणार आहे. कारण कर्माचा तिसरा अध्याय संपणार आहे, म्हणजेच सर्व काही संपलं असं नाही. कारण उलट इथूनच खरा प्रवास सुरू होतो. आतापर्यंत मकर राशी फक्त कर्तव्य निभावत होती, आता ती स्वतःसाठी जगायला शिकणार आहे. आतापर्यंत ही राशी इतरांसाठीच मजबूत होती, मात्र आता मकर राशी ही स्वतःसाठीच मजबूत बनणार आहे. जे संपलं ते मात्र गरजेचंच होतं, जे दूर गेले ते अडथळा होतं आणि जे येणार आहे ते तुमच्याच पातळीचं आहे. हा काळ तुम्हाला बदलणार नाही, हा काळ तुम्हाला उघड करेल तुमची खरी ताकद, तुमची खरी दिशा, तुमचं खरं स्थान. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर समजा हा संदेश योगायोग नाही. ब्रह्मदेवाने तुम्हाला इथे थांबवून सांगायचंच ठरवलं आहे. आता अंत झाला आहे आणि आता सुरुवात तुमच्या अटींवरच होणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.